असं मागे मागे खाली 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 ना पाहिजे थांबले असते इकडे हे याचे गुन्हे आरसीएफ मध्येच आहेत. असे चारही म्हणजे गुन्हे ते इथलेच आहेत. 2 महिन्याआधीच आपण त्याला चेन चेन स्नॅचिंग म्हणून तो हे पण झाला. बरोबर. सरांनी एका शॉटमध्ये एकदम पूर्ण काय केली काय विचार आम्हाला विचारायला ठेवलंच नाही काय कॉपी म्हणजे बरोबर हीच घेऊन नाही आम्हाला काय काहीतरी टेक्निकल सारखं फोन करून विचारायला नको. त्याच्यातच सगळ्यांनी सेक्शन पण आले सगळं झालं. हे दोघं भाऊ होते म्हणजे जो एक जखमी आहे तो विघ्नेश आणि तो प्रथमेश हे दोघं फिर्यादी सख्खे बोलतात. फिर्यादी आणि बोलतात यांच्या आधी काहीतरी कुठेतरी बसण्यावरनं वाद झाला होता. छोटासा वाद आहे ना काही नाही कुठे वडवली गावातच राहतात ना. विघ्नेश आरसीएफ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये एका हत्येचा गुन्ह्याची उकल झालेली आहे. नेमकं संपूर्ण प्रकरण काय काय हत्या झाली होती आणि कशा प्रकारे आरोपीला अटक करण्यात आली. आरसीएफ पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये जरीमरी मंदिर आहे वडवली गावामध्ये. तर तिथे राहणारे यातले जे मयत आहेत विघ्नेश चांदेल आणि त्याचा भाऊ जो आहे प्रथमेश नारायण चांदेल म्हणून. तर या दोघांचं जे आहे आरोपी सुमित अंबोरे आणि ओमकार मोरे यांच्यासोबत काहीतरी किरकोळ वाद झालेला होता आणि त्या वादावरून या दोघांमध्ये भांडण झालं होतं. त्या वादानंतर अमित अंबोरे आणि सुमित मोरे याने ह्या दोघा भावांना जरीमरी मंदिर जे आहे तिथे बोलावून घेतलं. त्यांना वाटलं की हे काहीतरी आता मिटवण्याच्यासाठी बोलवत असतील म्हणून ते तिथे गेले आणि तिथे गेल्यानंतर त्यांची परत बोलाचाली झाली. त्यावेळी मोरे जो आहे त्याने अचानक बोलता बोलता त्याच्या हातात एक त्याच्या खिशामध्ये जो लपून ठेवलेला चाकू होता तो काढला आणि विघ्नेशच्या छातीमध्ये खुपसला. तर विघ्नेशला काही कळायच्या आत नंतर तो त्याचा भाऊ त्यावेळी त्याला वाचवण्यासाठी गेला तर त्यावेळी त्याने त्यालाही उलकावणी दिली, त्यालाही मारण्याची हे केली आणि त्यानंतर ते दोघेजणं तिथून पळून गेले. ते पळून गेल्यानंतर हा तिथे खाली पडला. खाली पडल्यानंतर मग याच्या भावाने त्याला हॉस्पिटलाइज केलं. त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन गेल्यानंतर सायन हॉस्पिटलमधून ती इंटिमेशन पोलीस स्टेशनला आली. पोलीस स्टेशनला इंटिमेशन मिळाल्यानंतर घटनास्थळाला सिनियर साहेब स्वतः गेले, आम्हीही गेलो होतो आणि याबाबत मग कायदेशीर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. मात्र दोन्ही आरोपीने तिथे त्यांचे कोणतेही मोबाईल त्यांच्यासोबत नेलेले नव्हते किंवा कोणतेही पुरावे. फक्त घटनास्थळावर आपल्याला त्याने वापरलेला चाकू मिळालेला होता जो त्याने तिथेच टाकून दिलेला होता. तर तो चाकू मग आमच्या जे काही टेक्निकल टीम्स आहेत हा सगळा तपास सुरू झाला, गुन्हा दाखल करण्यात आला आणि त्याच्यानंतर तपासामध्ये आम्ही मग 4 टीम तयार केल्या. मग गुन्ह्याची माहिती वरिष्ठांना दिल्यानंतर अपर पोलीस आयुक्त श्री महेश पाटील साहेब त्यांच्या नेतृत्वाखाली DCP आमच्या नवनाथ ढवळे साहेब आणि मी स्वतः तसेच वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजकुमार घाटे साहेब आणि इथले जे PI क्राईम आहेत शमशेर तडवी साहेब आणि बागवान साहेब, त्याच्यानंतर टेक्निकल टीम जी आहे आमची पोलीस उपनिरीक्षक खैरनार, तसेच याच्यामध्ये पोलीस उपनिरीक्षक गोल्हार आहेत, रमेश खपाले आहेत, मिलिंद खैरनार साहेब आहेत. तर यांच्या सगळ्या आम्ही टीम तयार केल्या आणि या टीमच्या अनुषंगाने या सगळ्या टीमने अथक मेहनत घेऊन यांचा ठाव ठिकाणा कुठे आहे, ते कुठे गेले असावेत याबाबत कंटिन्यू तपास सुरू केला होता. 12 तासानंतर आम्हाला त्यांची माहिती मिळाली की ते पाटील मैदान गोवंडी मुंबई या ठिकाणी आता ते येणार आहेत आणि अशी बातमी मिळाल्यानंतर मग त्या ठिकाणी पोलीस पथकाने पूर्ण सापळा रचला आणि ते तिथं आल्यानंतर आरोपींना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. तर हा गुन्हा आहे हा घडला होता रात्री. 12 तासामध्ये आम्ही आरोपी अटक केलेले आहेत. तर ही अत्यंत चांगली कामगिरी पोलिसांकडनं झालेली आहे या बाबतीत. तर हा यातील जो आरोपी आहे तो हिस्ट्री शूटर असल्याचं माहिती मिळते. पाटलावरचा आरोपी आहे. किती गुन्हे आहेत याच्यावर या अगोदर आणि किती मोठा आरोपी आहे जो आता त्याला जेरबंद करण्यात आले. याच्यामध्ये ओमकार मोरे जो आहे याच्यावर यापूर्वी 4 गुन्हे दाखल आहेत. त्याच्यावर एक रॉबरीचा गुन्हा आहे, त्याच्यानंतर तिथे एक रेपचा गुन्हासुद्धा आहे आणि इतर 2 गुन्हे आहेत त्याच्यावर.
आणि हा आता त्याचा तिसरा गुन्हा आहे. त्याचा जो सुमित अंबोरे आहे याच्यावरसुद्धा पूर्वीचा रेकॉर्ड आहे, याच्यावरसुद्धा 2 गुन्हे आहेत. तर हे पूर्वीचेच आरोपी आहेत आणि पूर्वीचं रेकॉर्ड असल्यामुळे त्यांची माहिती आम्ही उपलब्ध करून घेतली. मात्र टेक्निकल त्यांनी काहीच पुरावे ठेवले नव्हते. हे आरोपी असल्यामुळे पोलीस कसे त्यांच्यापर्यंत पोहोचतात याची त्यांना माहिती होती. त्यामुळे त्यांनी हे सगळे जे पुरावे आहेत ते सगळे नष्ट करायचा प्रयत्न केला होता. सर, आरसी पुलिस स्टेशन की जुडिशरी में एक हत्या का मामला सामने आया है जिसमें 2 आरोपियों को अरेस्ट किया गया है. क्या पूरा मामला है, किस तरह से आरोपियों को अरेस्ट किया गया है? आरसीएफ पुलिस स्टेशन के इलाके में वडौली गांव है जहां जरीमरी माता मंदिर है. यहाँ पर ये वाक़या हुआ है 10 तारीख को रात को 12:30 बजे. इसमें ऐसा है कि ये जो 2 भाई है विघ्नेश और प्रथमेश, ये दोनों भाई का झगड़ा जो है इसमें इसके आरोपी है सुमित अंबर और ओमकार मोरे, इनके साथ हुआ था. तो इस झगड़े को, ये छोटा ही झगड़ा था, कुछ बड़ा झगड़ा नहीं था. बस इस झगड़े को लेकर ओमकार मोरे ने इन दोनों भाइयों को जरीमरी माता मंदिर बुलाया था. ये दोनों भाई को लगा कि ये कुछ झगड़े में कोई सुलह का करना चाहता है, तो इसके लिए वहाँ पर गए थे. तो झगड़ा फिर से उनका वहाँ शुरू हो गया और अमित मोरे ने पहले से ही उसके खिसे में एक चाकू लाया था और बात करने के टाइम पे उसने बातों बातों में ही जो विघ्नेश है उसकी छाती में वो जो छुरा है जो लाया था उसने वो भोंक दिया. तो ये समझने के पहले जैसे उसका भाई उसको बचाने गए तो भाई पर भी उसने अटैक किया और वो दोनों जो है अमित ओमकार मोरे और सुमित अंबोरे, ये दोनों वहाँ से भाग कर निकल गए. तो फिर ये जो इसमें जख्मी था विघ्नेश, इसको हॉस्पिटलाइज किया गया. तो हॉस्पिटल से इंटीमेशन आया कि ये वाक़या वहाँ पर हुआ है. तो फिर पुलिस को पता चलने के बाद फिर पुलिस घटनास्थल पर पहुँची और फिर उन्होंने तहकीकात शुरू कर दी. इस मामले में फिर खून का जो गुनाह है CR नंबर 141 103 इसको दाखिल किया गया और जो तपास है वो तपास के बारे में वरिष्ठ जो हमारे एडिशनल CP साहब हैं महेश पाटिल सर डॉक्टर और हमारे DCP साहब नवनाथ ढवले साहब, मैं खुद ACP बाप शेट्टी और सीनियर PI जो राजकुमार घाटे साहब हैं, यहाँ के पुलिस निरीक्षक तड़वी साहब हैं, दूसरे हमारे पुलिस निरीक्षक अंजुम बागवान साहब हैं. तो इन हम लोगों ने एक टीम बनाई. आरोपी जो है संदिग्ध आरोपी है. इन दोनों आरोपी के ऊपर पहले से ही 4 गुन्हे दाखिल है और उनको मालूमात है कि पुलिस वहाँ पर कैसे पहुँचती है उन तक. तो उन्होंने उनके जो टेक्निकल इशू जैसे कि उनके पास के मोबाइल ये कुछ भी उन्होंने साथ में नहीं लेके गए थे, इसके लिए उन तक पहुँचना बड़ी मुश्किल हो रही थी. बट हमने 4 टीम बनाई. इसमें जो हमारे पुलिस अधीक्षक गोल्लर है, रमेश खापले साहब है, मिलिंद खैरनार साहब है, इन सब लोगों ने मेहनत लिया और फिर ये दोनों आरोपी की मालूमात निकाली. ये कहाँ जा सकते हैं, कहाँ गए हैं, इनकी सब मालूमात निकाल कर हमको इन्फॉर्मेशन मिला कि ये गोवंडी में पाटिल मैदान में कभी आ रहे हैं. तो पाटिल मैदान में गोवंडी में हम लोगों ने पूरी टीम उनके लिए डिप्यूट की थी और वो जैसे आए उनको ताबे में लिया. और ये जो गुनाह है हम लोगों ने, पुलिस ने, RCF पुलिस स्टेशन ने ये 12 घंटे में, गुनाह घटने के बाद 12 घंटे में आरोपी को अरेस्ट करके इसको अंजाम दिया है.